विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक्सपेरिमेंट परफॉर्म बाय डिफरंट सायंटिस्ट टू आयडेंटिफाय DNA ॲज जेनेटिक मटेरियल. अगोदर असं मानले गेलं की जेनेटिक मटेरियल हे प्रोटीन आहे, पण काही सायंटिस्टने नंतर एक्सपेरिमेंट परफॉर्म केले आणि त्यांनी शेवटी प्रूफ दिलं की जेनेटिक मटेरियल काय DNA आहे. तर याच्या डिस्कवरी संबंधात आपण आज एक्सपेरिमेंट काही पाहूया. पहिले जे आहे, इन 1869 फ्रेडरिक मिशर नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने दाखवलं की पस सेलमधला न्यूक्लिया त्याने आयसोलेट केला आणि त्या न्यूक्लियसमधून त्याने एक केमिकल काढलं, त्याला त्याने नाव दिलं न्यूक्लिन. आता या न्यूक्लिनमध्ये काय होतं, हाय फॉस्फरस होतं आणि त्याच्या प्रॉपर्टी ॲसिडिक होत्या आणि म्हणून ॲज ही आयसोलेटेड इट फ्रॉम न्यूक्लियस ही and showing acidic property it was named as a nucleic acid. त्याला नाव दिलं गेलं न्यूक्लिक ॲसिड. आता त्याने जे न्यूक्लिन आयसोलेट केलं होतं त्या न्यूक्लिनमध्ये प्रोटीन पण होते आणि न्यूक्लिक ॲसिड पण होतं. तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिक ॲसिड दोन प्रकारचे आहेत, एक आहे DNA आणि दुसरं आहे RNA. आता आपला जो क्रोमोझोम आहे, क्रोमोझोममध्ये काय असतं, प्रोटीन असतं आणि DNA असतो. मग सायंटिस्ट समोर प्रश्न होता, विच इज ॲक्च्युअल जेनेटिक मटेरियल, वेदर इट इज प्रोटीन ऑर वेदर इट इज DNA. आता 19व्या शतकामध्ये जेनेटिक्स असं मानायचे की प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल आहे. का तर प्रोटीन लार्ज आहे, DNA पेक्षा कॉम्प्लेक्स आहे आणि म्हणून तो इन्फॉर्मेशन स्टोअर करत असावा आणि प्रोटीन हा व्हेरिएशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे जे बदल असतात इंडिव्हिज्युअलमध्ये त्यासाठी. नंतर कम्पॅरेटिव्हली DNA जो आहे तो स्मॉल आहे, सिम्पल मॉलिक्यूल आहे आणि स्पेसिसमध्ये तो लिटिल व्हेरिएशन दाखवतो. म्हणजे एका इंडिव्हिज्युअलपासून दुसऱ्याकडे गेलो एकाच जातीच्या तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स हे कमी असतात. पण नंतर ही जी आयडिया होती ती रॉंग ठरली. का, काही एक्सपेरिमेंट जे आहे त्यांनी दाखवून दिलं की जेनेटिक मटेरियल हे काय DNA आहे, इट इज नॉट अ प्रोटीन. आता इन फॅक्ट DNA molecules are large, vary tremendously within and among species. नंतर variation in the DNA molecule are different than the variation in shape, electrical charge and function shown by protein. म्हणून so it is not surprising that most researcher initially favored protein as genetic material. हे इनिशियल एक्सपेरिमेंट होते, त्यामध्ये काय दाखवलं, त्यांचा काय बिलीफ होतं की जेनेटिक मटेरियल काय प्रोटीन आहे. मग आता आपण पुढे एक्सपेरिमेंट पाहूया. 1928 मध्ये पहिला एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. कोणी केला, ग्रिफिथने केला. आता ग्रिफिथ जो होता ब्रिटिश मेडिकल ऑफिसर होता, त्याने एक बॅक्टेरिया घेतला कॉल्ड ॲज स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. आता हा बॅक्टेरिया काय कॉज करतो, निमोनिया कॉझिंग बॅक्टेरिया. त्याचे दोन स्ट्रेन होते, एक जे होतं ते स्मूथ आणि दुसरं काय होतं रफ. बघा, टू स्ट्रेन यूज वेअर. पहिलं कसं विरुलंट म्हणजे काय डिसीज कॉझिंग, स्मूथ म्हणजे त्याला कॅप्सूल आहे, पॅथोजेनिक अगेन मीन्स विच कॉज डिसीज अँड एनकॅप्सुलेटेड म्हणजे त्याच्या भोवती काय असं कॅप्सूल आहे. आता दुसरा जो आहे कुठला, आर टाईप किंवा आर स्ट्रेन म्हटलं जातं त्याला, तो आहे नॉन व्हिरुलंट, रफ, नॉन पॅथोजेनिक अँड नॉन कॅप्सुलेटेड. आता हे दोन स्ट्रेन घेतले, लक्षात घ्या, एक डिसीज कॉज करतो एस टाईप आणि आर टाईप डिसीज कॉज करत नाही. आता त्याने जो एक्सपेरिमेंट केला त्यामध्ये हे बघा या स्टेप्स आहेत. पहिलं फर्स्ट स्टेप, रफ स्ट्रेन त्याने त्या माईसमध्ये इंजेक्ट केलं. लक्षात घ्या, रफ स्ट्रेन टाकलं, डिसीज होईल का त्याला, नाही, कारण तो डिसीज कॉझिंग नाही, तो नॉन पॅथोजेनिक आहे.
आणि त्यामुळे माऊस लाईव्स म्हणजे कंटिन्यू टू लिव्ह, तो मेला नाही. आता स्मूथ स्टेन त्याच्यामध्ये इंजेक्ट केलं, जे पॅथोजेनिक आहे, जो निमोनिया कॉज करतो. नॅचरली काय झालं, माऊस डाईज ड्यू टू निमोनिया. आता माईसला काय झालं, त्याने सगळे निमोनियाचे सिम्पटम दाखवले आणि तो मेला. आता थर्डमध्ये काय केलं, हिट किल स्मूथ स्टेन इंजेक्ट केलं एका माईसमध्ये. रिझल्ट काय मिळाला, आता त्याला मारून टाकलं तर तो मरेन, स्टेनला मारलंय, तर त्यामुळे काय झालं, माऊस कंटिन्यू टू लिव्ह. आता फोर्थ स्टेपमध्ये काय केलं त्याने, रब स्टेन आणि हिट केल स्मूथ स्टेन एका माईसमध्ये इंजेक्ट केलं. आता ह्या दोघांचे ॲक्च्युली रिझल्ट पाहिले असते आपण, की रब स्टेन इंजेक्ट केला तर काय होतं, माईस कंटिन्यू टू लिव्स. हिट किल स्टेन केलं, माईस कंटिन्यू टू लिव्स. बट हिअर सरप्रायझिंगली माऊस डाईज ड्यू टू निमोनिया. लक्षात घ्या, त्याला रिझल्ट काय मिळाला, त्याची डेथ झाली. कारण काय, निमोनिया. आता इथे फ्रेडरिक ग्रिफिथ काय म्हणतो की ह्या हिटकिल एस्ट्रेनमध्ये त्याने ज्या वेळेला, लक्षात घ्या, ह्या माईसचं ब्लड आयसोलेट केलं, त्यामध्ये त्याला दोघं स्टेन म्हणजे रब स्टेन आणि स्मूथ स्टेन दोघं लिव्हिंग फॉर्ममध्ये मिळाले. आता त्याने स्मूथ तर लिव्हिंगमध्ये टाकलेलं नव्हतं, मग ते लिव्हिंग का आलं, तर त्याने सांगितलं देर इज समथिंग वेअर दॅट समथिंग इज प्रेझेंट, दॅट समथिंग इज प्रेझेंट इन हिट किल एस्ट्रेन which convert this R stain into S stain, and that something is the genetic material, and Griffith called it as a transforming principle, and that experiment is transformation. बघा, जेनेटिक मटेरियल त्याने असं सांगितलं नाही की DNA इज जेनेटिक मटेरियल, तो फक्त काय सांगतो, समथिंग विच इज प्रेझेंट इन हिट किल S stain which is pick up by that R stain and it get converted into S stain, and that something is the genetic material, and Griffith called it as a transforming principle. आता इथे लक्षात घ्या, तोच एक्सपेरिमेंट आपण पुढे पाहूया. बघा, त्याने S stain घेतलं, माईसमध्ये इंजेक्ट केलं, डेथ झाली. सेकंड स्टेप, R stain घेतलं, माईसमध्ये इंजेक्ट केलं, माईस कंटिन्यू टू लिव्स. हिट किल विरुलेंट S stain घेतलं, माईस कंटिन्यू टू लिव्स. देन मिक्सचर ऑफ हिट किल S stain अँड लिव्हिंग R stain. Still mice dies due to pneumonia. And when he isolated blood sample from dead mice and observed it, it contained both stain in the living form. And he called it as a transforming principle, which is present in that heat kill stain and which convert R stain into S stain. आता इथं हा कुठेही म्हटला नाही की DNA इज जेनेटिक मटेरियल, त्याने फक्त काय सांगितलं, दॅट ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज जेनेटिक मटेरियल विच कन्वर्ट R stain into S stain. आता याच्या पुढे जाऊन पुढचा जो एक्सपेरिमेंट आहे तो आहे ॲव्हरी मॅकलिऑड अँड मॅककार्टीचा. 1944 त्यांनी परफॉर्म केला हा एक्सपेरिमेंट. हे 3 सायंटिस्ट आहे, ओस्वाल्ड ॲव्हरी, कोलिन मॅकलिऑड अँड मॅककार्टी. आता यांनी याचंच एक्सपेरिमेंट, ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट फर्दर कंडक्ट केला. त्यांनी काय केलं, तो जो S stain होता त्या S stainचं सगळं मटेरियल आयसोलेट केलं, म्हणजे त्याचे RNA, त्याचं प्रोटीन, त्याचा DNA, त्याचे लिपिड आणि कार्बोहायड्रेट, आणि ते R stain बरोबर ॲड केले. हां, वेगवेगळे, लक्षात घ्या. RNA आयसोलेट केला, तो R बरोबर ॲड केला. कुठलं स्टेन मिळालं त्याला, फक्त R stain. प्रोटीन आयसोलेट केलं, R stainच मिळालं. पण ज्या वेळेला त्याने DNA, त्याचा DNA, S stainचा DNA त्या R stain बरोबर ॲड केला, तर त्याला काय मिळालं,
S10 मिळालं. म्हणजे इथं कन्क्लुजन त्यांनी क्लिअर प्रूफ दिलं, DNA इज जेनेटिक मटेरियल or DNA carry hereditary information. Lipid and carbohydrate, when they are added, again there is no transformation, means genetic material is DNA. आता हाच एक्सपेरिमेंट आपण थोडं पुढच्या फिगरने समजून घेऊया. बघा, determine the identify of the genetic material. Heat is used to kill S10 of Streptococcus pneumoniae and capsule component are removed from solution. म्हणजे त्याला हीट किल केलं. आता इथे एन्झाईमने वापरलं जाईल. नो एन्झाईम इज यूज, म्हणजे प्रोटीन, DNA, RNA आर प्रेझेंट. त्याच्यामध्ये ॲड आर सेल ॲड केले, काय मिळालं? ट्रान्सफॉर्मेशन ऑकर्ड, एस सेल्स आर प्रेझेंट. आता दुसऱ्या ह्याच्यात काय केलं? प्रोटीन डिग्रेडिंग एन्झाईम ॲड केलं, म्हणजे प्रोटीएजेस डिग्रेड प्रोटीन इन द सॅम्पल. DNA and RNA आर स्टील प्रेझेंट. ॲड आर सेल, ट्रान्सफॉर्मेशन ऑकर्ड. DNA आहे आता माहिती आहे आपल्याला की DNA जेनेटिक मटेरियल, तेव्हा त्यांना माहीत नव्हतं. इथं काय झालं? ट्रान्सफॉर्मेशन झालं. आता इथं पुढे RNA डिग्रेडिंग एन्झाईम रायबोन्यूक्लिएजेस ॲड केलं, पुन्हा ट्रान्सफॉर्मेशन झालं. आणि ज्या वेळेला त्यांनी लास्ट स्टेपमध्ये डीऑक्सीरायबोन्यूक्लिएजेस, काय ते? एन्झाईम विच डिग्रेड DNA added, there is no transformation. And this clearly proved that the genetic material is DNA, it is not RNA, protein or carbohydrate. Means first clear proof given by scientists Avery, MacLeod and McCarthy that DNA is genetic material. Then again, experiment performed by two scientists, Hershey and Chase, in 1952. Again they given a proof that DNA is genetic material, not protein. They use bacteriophage, means viruses which infect bacteria, and they use radioactive phosphorus P32 in the medium for some virus and radioactive sulfur, that is S35, for some other. And they grew some viruses in medium containing radioactive phosphorus and some on the medium that contain radioactive sulfur. Again I will explain you by figure. See here, this is a bacteriophage, means virus which infect bacteria. Here some viruses, here sulfur is labeled. Red color means radioactive component is there. Here sulfur is component of protein. In some virus they label protein by radioactive sulfur, while in some virus they use phosphorus, radioactive phosphorus, for labeling DNA, as phosphorus is present in DNA. Then they allowed infection. First step is infection. Second, blending, means they subjected this mixture, these bacteriophages and bacteria to the blending, and after centrifugation they observe that the bacteriophage which label with radioactive phosphorus and bacteria, after their infection, these bacteria contain radioactive material inside them, or radioactive DNA, and not the bacteria which are infected by viruses with radioactive sulfur. It clearly proves that genetic material is DNA and it is not protein. As these bacteriophages, they are simple in structure, means they contain this protein coat and DNA or RNA
as a genetic material. Viruses, they are very simple in structure. They are not having their own machinery. They use the machinery of host. They are obligatory parasite. Here, when this virus infect bacteria, it injects its genetic material. Here, DNA is injected and protein coat is outside. It remain outside. Being genetic material is DNA, it is not a protein. This clearly proved by scientists Hershey and Chase. See again another diagram. Here, first radioactive DNA. When this bacteriophage, it infect that bacteria. At that time, see here, when this bacteriophage, it infect this bacteria, it inject its DNA. This red color DNA is there. DNA is injected into the bacteria and protein coat remain outside. First infection, then second blender to remove phage. When these bacteria and viruses, they are subjected to the blending, at that type protein coat they are removed by the blending and centrifugation. At that time, cell with DNA with radioactive DNA they are observed. And when bacteriophage with radioactive sulfur or radioactive protein, they are allowed to infect bacteria. At that time, this bacterial cell DNA, they are not radioactive. It clearly proved that DNA is genetic material and not a protein. So here 3 experiments I explain you today. First one, experiment by Griffith, in which he called that genetic material as transforming principle. Something present in heat kill S10, which convert R10 into S10, and due to which this mouse dies, that something is the genetic material, which he called as a transforming principle. Second experiment by scientists Avery, MacLeod and McCarthy, where they isolated protein, carbohydrate, RNA and DNA of that S10 and added with the R10, and also added protein degrading enzyme in one step, in other step RNA degrading enzyme, in other step DNA degrading enzyme. When they use DNA degrading enzyme, there is no transformation, only R cells are seen. Means this gives clear proof that DNA is genetic material, not protein, not RNA or carbohydrate. And last experiment, Hershey and Chase. They use radioactive sulfur and radioactive phosphorus. Sulfur, it is a component of protein and phosphorus is component of DNA. And when they allowed these radioactively labeled viruses to infect the bacteria. Different steps are there. Remember, this one is the first step, and these 2 experiments, they are different. In first they use sulfur labeled protein, in second they use phosphorus labeled DNA, and radioactive DNA is seen in the bacteria which are infected by this phosphorus labeled DNA, and it clearly proves that the DNA is genetic material. Thank you, friends.